म्हणजे वेगवेगळ्या खात्याकडे 10,900 कोटी पेंडिंग आहेत येणं. उत्तर नाही, दिलं. आजच प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मी असेल आणि परत जी असतील सुनील शिंदेजींनी जो प्रश्न मांडला होता की त्यामध्ये किती रक्कम ही थकबाकी आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की उत्तरामध्ये असं म्हटलं की अशी काही रक्कम जी बाकी आहेत पण ती आम्ही त्यांना त्याच्याऐवजी जमीन विक्री किंवा काय बाकीच्या गोष्टी करायला दिलेल्या आहेत. महानगरपालिकेने उत्तर देताना बेस्टची एक असलेली जागा मलबार हिलची ती विकायला काढली, ती टेंडर रद्द केलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकार ज्या मुंबई महानगरपालिकेकडनं आणि विशेषतः शहरातून कोट्यवधी रुपये जीएसटीच्या माध्यमातून कराच्या रूपातून या राज्याला आणि देशामध्ये देतोय, त्यासाठी महानगरपालिकेची पण रक्कम हे देऊ शकत नाही अशी परिस्थिती होती. यावरती बोलत असताना तात्पुरते नगरविकास खात्याचा ज्यांच्याकडे चार्ज या अधिवेशनापुरता होता उदय सामंतांनी सांगितलं की आम्ही टप्प्याटप्प्याने देऊ. एका प्रश्नावरती बोलत असताना त्यांनी 80 कोटी रुपये जे शिक्षण विभागाचं आहेत आरटीएच्या अंतर्गत ते आम्ही पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर देऊ सांगितलं. पण मात्र अनेक शिक्षण खात्यातली असेल, MMRDHला असेल किंवा वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत असेल, मिठी नदीच्यासाठी असेल, हे जे राज्य सरकारने जी कॉन्ट्रीब्यूट करण्याचं काम जे केलं पाहिजे होतं ती निधी दुर्दैवाने दिली गेलेली नाही आहे. आणि म्हणून एका प्रकारे हे मुंबईकरांवरती अन्याय, कुठची बजेट प्रोव्हिजन नाही आणि म्हणून तो आवाज उठवण्याचं काम आम्ही केलं आणि त्याला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही सभात्याग करण्याची पण भूमिका आज आम्ही घेण्याचं काम केलं. तो पैसा इन्फ्रास्ट्रक्चरला मुंबईच्या वापरता येईल, स्वाभाविकच आहे. आणि एका बाजूला आम्ही असाही युक्तिवाद केला, 1600 कोटी रुपये आमदार आणि खासदारांना सत्ताधाऱ्यांना दिले जात आहेत महानगरपालिकेच्या तिजोरीतून. का नाही राज्य सरकार ते पैसे देत आहेत? ते देऊ शकले असते. म्हणजे एका बाजूला तुम्ही महानगरपालिकेला मदत करायचं नाही आणि महानगरपालिकेच्या पैशावरती डल्ला टाकून तुम्ही ठेवी कमी करून आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय वापरासाठी हा मुंबईकरांचा पैसा जो लयलूट करण्याचा प्रयत्न होतोय त्याला आम्ही जाब विचारण्याचं काम केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये पण देखील न्यायालयीन किंवा रस्त्याची पण लढाई आम्ही लढण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज आज स्थगन प्रस्ताव मी या विषयावरती मांडला होता आणि स्थगनच्या माध्यमातून त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून घेऊन मुद्दा हा मला मांडण्यास त्यांनी दिलं. त्यामध्ये खासदार निशिकांत जे दुबेजी आहेत, भीमाशंकर आज जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहेत, हे गेल्या 3 महिन्यापासून डागडुजी करण्यासाठी किंवा त्याचा चांगल्या रीतीने बनवण्यासाठी हे बंद आहे. स्वतः महाशिवरात्रीला तिकडचे भागाचे आमदार बाबाजी काळे असतील, दुसरे आमदार दिलीप वळसे पाटील जी असतील, हे नेहमी शासकीय पूजेला बसतात. पण यावेळी शासकीय पूजेला कोणालाही निमंत्रण दिलं नाही. मी देखील गेल्यावेळी शासकीय पूजेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला होता. आणि ज्यावेळी आम्ही मागणी केली किंवा विचारलं त्यावेळी त्यांनी सांगण्यात आलं की 8 दिवस अगोदर सांगितलं की आम्ही शासकीय फक्त पूजा करण्यात येईल. अचानक निर्णय घेतला की नाही, लोकांना ताण पडेल, मोठ्या प्रमाणावरती लोक तिकडे एकत्रित येतील म्हणून तो शासकीय पूजा आणि विशेषतः सर्वसामान्य लोकांचं दर्शन पण बंद केलेलं आहे. मग शासकीय पूजा जर बंदच होती किंवा सर्वसामान्य दर्शन होतं, मग जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या पूजेला का उपस्थित राहिले, का विश्वस्त उपस्थित राहिले? म्हणजे हे मी समजू शकतो पुजाऱ्यांनी पूजा केली असती तर ग्रामस्थांना का नाही तिकडे बोलवलं गेलं, स्थानिक आमदारांना का बोलवलं गेलं नाही, तर हा प्रश्न होता. आणि सर्वात कहर म्हणजे सर्वसामान्य लोकांना, लाखो लोकांची जी आस्था असलेल्या भीमाशंकराला फॉरेस्टच्या जमिनीवरती पहिली गोष्ट हेलिपॅडला परवानगी कशी मिळाली, हेलिपॅड समजा तिकडे ऑपरेट कशाला करायला दिलं, मग माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ही परवानगी का त्यांनी नकारली? त्यांना काय माहीत नव्हतं का ते फक्त कोणतरी जाऊन घुसून आला अशातलं नाही? एवढा मोठा हवाई दौरा करून जर खासदार येत असतील तर ही परवानगी कोणी दिली? ह्याचाही जाब आम्ही विचारलं. एवढंच नाही की तुम्ही लँडिंग केल्यानंतर पण सर्वसामान्य लोकांना बंद असताना हे VVIP दर्शन हे एकाच व्यक्तीला, आणि जो महाराष्ट्र द्वेष करणार आहे, आपल्याला सर्वांना आठवत असेल की हेच व्यक्ती होते जे सांगत होते की महाराष्ट्र के लोक अगर आएंगे तो हम पीट पीट कर मारेंगे. म्हणजे किती कळस आणि किती या मंत्र्यांचा आणि विशेषतः सरकारचा निषेध करावा तेवढं कमी आहे. आणि एका बाजूला ज्यावेळी असा माणूस ज्यावेळी आपल्या विरुद्ध बोलतो, सर्व सरकारची दारं त्याच्यासाठी अशी VVIP सारखे उघडे होतात. आणि म्हणून ग्रामस्थांनी याचा निषेध केलेला आहे, स्थानिक आमदारांनी निषेध केलेला आहे. आणि म्हणून तो प्रश्न आज आम्ही परिषदेमध्ये मांडून सरकारला जाब विचारलं. सरकारला उपसभापतींनी किंवा माननीय सभापती महोदयांनी निवेदन करण्यास भाग पाडलेलं आहे. आणि हा निवेदन आल्यानंतर याच्याबद्दल उचित कारवाई त्यांनी केली आहे की नाही
आणि ह्याच्यात जबाबदारी कोणाला तरी धरून कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे. सरळच आहे ना. सरकार म्हणजे तुम्ही बघा, विशेषतः त्यांचे ताफा हेलिकॉप्टरवरून आले, त्या ताफ्यामध्ये गाड्या कोणाचे होते, कोण होता असे जो एवढा मोठा बलढाली माणूस जो त्यांच्याकडे आहे. म्हणजे आज लोकप्रतिनिधी लांबचं राहिलं, पण सरपंच जाऊ शकत नाही, त्या ग्रामस्थ तिकडे जाऊ शकत नाही. आणि मग या VVIP लोकांना अशा प्रकारे दर्शन देण्यासाठी जर होत असेल, तर मला असं वाटतं हे सरकारचं धोरण किंवा तिकडचे असलेल्या जिल्हाधिकाऱ्याचं धोरण किंवा प्रशासनाचं धोरण हे स्पष्ट दिसतोय की हम करे सो कायदा, आणि म्हणून याचा निषेध करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. नाही, आता सरकारच बोलायला लागलेले आहेत की त्यांच्याच नावाने जर गैरवापर होत असेल तर हे अत्यंत भयंकर आहे. सभापती महोदयांनी याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की जो कोण असे करणारे, स्कॅम करणारे लोक आहेत त्यांच्यावरती तातडीने कारवाई करू. परंतु तुम्ही बघितलं असेल या माध्यमातून आता भीतीच राहिलेली नाही आहे. म्हणजे मंत्र्यांनाच आता येऊन बोलावा लागतो. ही परिस्थिती जर या राज्यामध्ये होत असेल तर मग आता सर्वसामान्य माणसाने कोणाच्याकडे बघावं. झालेले आहेत ते तर असे सांगतायत तुम्ही बुकिंग करा, 25 दिवसात तुम्हाला गॅस मिळेल. अरे आज गॅस पाहिजे ना, 20-25 दिवस अगोदर आमचा गॅस संपला, ते आता गॅस करून 25 दिवसात आम्हाला कसे मिळणार? मग का रांगा लागतायत? का तिकडचे गॅस सिलेंडर पळून घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे? काही काही भागांमध्ये गॅस सिलेंडर अर्धे भरले गेलेले आहेत आणि त्याचं वजन केल्यानंतर ते गॅस कमी आहेत. म्हणजे हे सर्व ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्याच्यावरती आळा बसण्याचं काम काय होत नाहीये. अन्न नागरिक पुरवठा मंत्री यांनी आता निवेदन वरती केलेलं आहे. जरी निवेदन असला तरी देखील हा जर तेल UAE वरून मिळणार होता, तो US वरून घेण्याचा घाट का केंद्र सरकारने केलं? त्यामुळे अडीच पट त्याच्यातली जी किमती आहेत, जे डॉलर्स जे आहेत आपल्या प्रवासामुळे हे वाढल्यामुळे दर वाढलेले आहेत. म्हणजे महागाई तुम्ही जाणून बुजून हे आमंत्रित करण्याचं काम केलं आहे का? हा सर्व प्रश्न आता आम्ही वरती सभागृहामध्ये मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत. नाही, त्यांनी सांगितलं की बघ केरोसिन, पण तुम्ही बघितलं असेल की कुठच्याही प्रकारे आहार, आता रेस्टॉरंटला सांगितलं तुम्ही केरोसिन घ्या, केरोसिन काय लगेच टाकू शकत नाही तुम्ही. म्हणजे ह्याच्यात मिक्स करावा लागतो पेट्रोल पंपला, पण काही इमिजिएटली ते होईल आणि सर्वच गाड्याला ते उपयुक्त होतील किंवा त्याला होईल अशातलं नाही. किंवा पेट्रोल पंपच्या माध्यमातून तुम्ही आता केरोसिन सर्वसामान्य लोकांना वाटणार आहेत, पण ते सर्वसामान्य लोकांकडे स्टोव्ह तर असले पाहिजे. कारण उजाला ज्यांच्याकडे आहेत म्हणून केरोसिन देऊ नये असं माननीय उच्च न्यायालयाच्या एका निर्देशावरती ही बंदी आणली होती. मग आता परत स्टोव्ह तुम्ही आपण देणार आहात का? एक तर तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिकल इंडक्शन स्टॉक पूर्ण संपत आलेला आहे. म्हणजे सरकार म्हणून जे या डिझास्टरसाठी जे उतरलं पाहिजे होतं ते कुठेही दिसत नाहीये. म्हणूनच लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे. हे कालच शशिकांत शिंदेजी, आम्ही गटनेत्यांमध्ये पण आम्ही ही चर्चा केली आणि आम्ही सांगितलं की जी चर्चा व्हायला पाहिजे. सभापतींनी आम्हाला आजच सांगितलेले आहेत की 1-2 दिवसामध्ये ती करू. परंतु एवढा वेळ का लागतोय? आज या विषयावरती अमोल मिटकरींनी पण पॉईंट ऑफ प्रोसिजर काढला, शशिकांत शिंदेनी पण भूमिका मांडली, आम्ही भूमिका मांडली की एवढ्या मोठ्या नेत्यांच्या बद्दलची चर्चा जर या सभागृहामध्ये होत नसेल तर कुठे जाऊन करावी? पार्लिमेंटमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. विरोधी पक्ष या नात्याने खाली अंतिम आठवडा आपल्या 260 किंवा 293ची चर्चा ज्यावेळी विरोधकांनी केली त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे. पण स्वतःहून सरकार चर्चा करायला का तयार होत नाही? किंवा वेगळ्या माध्यमातून आम्ही चर्चा घडवतोय फक्त या विषयासाठी, तरी देखील ते जाणून बुजून चर्चा होऊ दिली जात नाही का? हा प्रश्न आमच्या मनामध्ये. अर्थात सभापतीने 1-2 दिवसात सांगितलं, आम्ही वाट बघू. नाहीतर अंतिम आठवड्यामध्ये कुठेतरी चर्चा आणायची, 15 मिनिटाची, अर्धा तासाची करायची, तर हे अजिबात आम्ही सहन करणार नाही आणि नक्कीच आम्ही सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारू.